नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत। आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथी, विषय गणित। घटक आहे बेरीज उभ्या मांडणीने, पान नंबर 21। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। बालमित्रांनो, आपण याआधी 3 अंकी हातच्याची बेरीज शिकलो आहोत। आज आपण 4 व 5 अंकांची उभ्या मांडणीने बेरीज शिकणार आहोत। चला तर मग बेरजेचे उदाहरण सोडवून पाहूयात। उदाहरण क्रमांक 1, 7859 अधिक 8546 हे उदाहरण आहे। ते आपण उभ्या मांडणीने मांडून घेऊया। प्रथम एकक, दशक, शतक, हजार, 10,000 ही चौकट आखून घेऊयात। या चौकटीत संख्या लिहून घेऊयात। 7859 ही पहिली संख्या आपण चौकटीत लिहूयात। या संख्येतील 9 हा एकक आहे, तो एककाच्या घरात लिहूयात। याचप्रमाणे 5 दशकाच्या, 8 शतकाच्या व 7 हजाराच्या घरात लिहूयात। या मांडणीप्रमाणेच दुसरी संख्या देखील मांडून घेऊयात। लक्षात ठेवा, प्रत्येक अंक त्याच्या घरामध्येच लिहायचा असतो, नाहीतर आपली बेरीज चुकू शकते। चला आता आपण गणित सोडवूयात। प्रथम आपण एककांची बेरीज करूयात। 9 अधिक 6 झाले 15। 15 पैकी 1 हा हातचा होता, तो दशकाच्या घरात गेला। 5 आणि 4 9, हातचा 1 10, उत्तर आलं 10। 10 पैकी 1 हा हातचा होता। आता पहा, 8 आणि 5 यांची बेरीज 8 आणि 5 13, हातचा 1 14। 14 पैकी पुन्हा 1 हा हातचा होता, तो हजाराच्या घरात गेला। हजारांची बेरीज करूया। 7 आणि 8 झाले 15, हातचा 1 16। 16शी पुन्हा 1 हातचा 10,000च्या घरात। 10,000मध्ये कोणतीच संख्या नाहीये, म्हणून हातचा आहे तसा आपण खाली घेऊया। आपलं उत्तर आलं 16,405। याचप्रमाणे आपण दुसरं गणित सुद्धा करून पाहूया। दुसरं उदाहरण आहे 8,888 अधिक 4,576। आता इथे सुद्धा आपल्याला चौकट आखून घ्यायची, त्याच्यामध्ये संख्या लिहून घ्यायच्या आहेत। पहा, इथेही एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक आणि हजाराखाली हजार लिहायचे आहेत। प्रथमतः आपण एककांची बेरीज करूया। 8 आणि 6 झाले 14। 14 पैकी 1 हा दशक होता, तो दशकाच्या घरात लिहिला। 8 आणि 7 यांची बेरीज 15 अधिक 1 16, उत्तर आलं 16। 16 पैकी 1 हा शतक होता, तो शतकाच्या घरात हातचा म्हणून लिहायचा आहे। पहा, 8 आणि 5 13, हातचा 1 14। 14 पैकी पुन्हा 1 हा हातचा आला, म्हणजेच 1000, तो हजाराच्या घरात जाईल। इथेही आता हजारांची बेरीज करूया। 8 आणि 4 12 आणि हातचा 1 13। 13 पैकी 1 हा 10,000 आहे आणि तिथं कोणताही अंक नाही, म्हणून 1 आहे तसा खाली लिहायचा। आपलं उत्तर आलं 13,464। आता याचप्रमाणे काही उदाहरणं पान नंबर 21 वर आहेत, ती तुम्ही तुमच्या वहीत सोडवा। यानंतर आपण अमित, रुपेश व सुमित या मुलांनी केलेली बेरीज पाहूयात। ही पहा मुलांची गणित। नीट पहा, यातील रुपेशची बेरीज बरोबर आली आहे। अमित व सुमित यांनी 37 ही संख्या योग्य स्थानी मांडली नाही। 37 ही संख्या 2 अंकी आहे। यात 3 दशक व 7 एकक आहेत। 10,000, हजार आणि शतक या स्थानात अंक नाहीत।
आणि बेरीज करताना एककाखाली एकक, दशकाखाली दशक असे लिहितात। अमित आणि सुमित यांची मांडणी चुकली, त्यामुळे बेरीजही चुकली। चला आपण एक उदाहरण पाहूया। या गणितातील मांडणी कशी केलेली आहे ती नीट समजावून घ्या। आपलं उदाहरण आहे 4000 अधिक 1600 अधिक 800 अधिक 80 अधिक 320 अधिक 32। हे आता आडव्या मांडणी स्वरूपातील उदाहरण आहे। आपण याचे उभ्या मांडणीमध्ये रूपांतर करूया। यासाठी आपण चौकट आखूयात। प्रथमतः चौकट आखून घेऊयात। त्याच्यामध्ये एकक, दशक, शतक आणि हजार यांची घरे आखून घेऊयात। याच्यामध्ये संख्या लिहूयात। 4000 1600 800 अधिक 80 अधिक 320 अधिक 32। पहा, एककाच्या घरामध्ये एकक, दशकाच्या घरामध्ये सर्व दशक आणि शतकाच्या घरामध्ये शतक आणि हजाराच्या घरात हजाराच्या संख्या लिहिलेल्या आहेत। पण काही संख्यांमध्ये शतक, हजार या संख्याच नाही आहेत, म्हणजेच तिथं आपल्याला डॅश किंवा शून्यही लिहिता येतो। आणि या पद्धतीने मांडणी करून झाल्यावर आपण प्रथमतः एककांची बेरीज करूया। पहा, एककांच्या बेरजेमध्ये 2 आहे तसेच। पुन्हा दशकांची बेरीज, दशकांच्या बेरीजेमध्ये 8 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज झाली 13। 13शी हातचा आला 1 शतक, शतकाच्या घरात लिहिला। पहा, शतकातील सर्व संख्यांची बेरीज अधिक हातचा एकूण झाले 18। 18 पैकी 1 हा हातचा होता, तो हजाराच्या घरात जाईल। पहा, हजाराच्या घरातील संख्यांची बेरीज आली एकूण 6। आपलं उत्तर आलं 6832। बालमित्रांनो, समजली ना उभ्या मांडणीची बेरीज? अशीच काही उदाहरणे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 21 वर दिलेली आहेत। यांचा तुम्ही छान सराव करा। आता आपण भेटूयात पुढच्या पाठाच्या वेळी। तोपर्यंत धन्यवाद।